लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत अपक्ष उमेदवार तनुजा सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी 46 मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असल्यानं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना एक धक्का मानला जातोय। विशेष बाब म्हणजे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीक्षा बनसोडे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत वार्ड क्रमांक 2 चा पायी चालत घरभेट दौरा केला होता। तर अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरेश बाबासाहेब पाटील यांनी देखील प्रभागातील मतदारांना 2 वेळी भेटी दिल्या होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 नगरसेवक वार्डात ठाण मांडून असताना राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागलाय। त्यामुळे हा निकाल राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना धक्का असल्याचं बोललं जाते। तर विजयी उमेदवार तनुजा सूर्यवंशी यांचे पती डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी माध्यमांशी बोलताना म्हणाले, या पोटनिवडणुकीत धनशक्ती ही जनशक्तीच्या महापुरात वाहून गेली आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांची सुरुवात अहमदपूरच्या मतदारांनी या पोटनिवडणुकीतून दाखवून दिली। त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका आता जनशक्तीच जिंकेल असा विश्वास देखील यांनी बोलताना व्यक्त केला। तर मतदारांचे देखील त्यांनी आभार मानले। प्रभागाची असताना सुद्धा या ठिकाणी ज्या लोकांचा वावर होता, काही संस्था चालक होते, काही मोठमोठे पदाधिकारी होते, प्रिन्स असतील, आमच्या अधिक पैसे मालिक असतील, या माणसाने येऊन या ठिकाणी पैशाचा ठरवलेलं होतं की ही लोकांच्या प्रश्नासाठी लढत होती। आज ही लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे आणि भविष्यात सुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार आहे। आणि या भूमिकेला माझ्या सगळ्या मायबाप जनतेने या ठिकाणी साथ दिलेली आहे, भरभरून असा विजय दिलेला आहे। बांधवांनो, या निमित्तानं माझ्या पाठीमागे असलेल्या तमाम अदृश्य शक्तींना सुद्धा मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करणार। कारण ही एका प्रभागाची पोटनिवडणूक नव्हती, ही निवडणूक एखाद्या विधानसभेची निवडणूक व्हावी अशा पद्धतीचं वातावरण, बोगस मतदान, पैशाचा म्हणजे महापूर, भीती, दडपशाही, प्रशासनाला ताब्यात ठेवण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीवर आज जनतेनं विजय मिळवलेला आहे। आणि म्हणून या विजयाचा, या निकालाचं मी मनाच्या अंतःकरणातून संबंध जनतेचं स्वागत करणार आहे। आणि माझ्या पाठीमागं खंबीरपणानं ताकद उभी करणारी आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब असतील आणि अनेक अदृश्य हात असतील, त्या सगळ्यांचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो। आणि ही जी चेहरे आहेत, ती चेहरे प्रस्थापित नाही, ही सगळी विस्थापित चेहरे आहेत, कामाच्या अनुषंगानं साथ देणारी चेहरे आहेत। आणि म्हणून या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ सावलीसारखं आमच्या पाठीमागं राहून या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला। पूजे साहेब असतील, आमचे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे साहेब असतील, एक डॅशिंग नगरसेवक या ठिकाणी सावंत भाऊ असतील, सम्राट मित्रमंडळाचे पदाधिकारी असतील, विशेषतः पत्रकार सुद्धा असतील, म्हणून या सगळ्यांचं सुद्धा मनाच्या ससारी साहेब आहे, या सगळ्यांचं एकता ग्रुप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ताकदीनं थांबलेला होता।